Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 7 maths chapter number 6 indices. आज आपण प्रॅक्टिस सेट 30 कंप्लीट करून घेणार आहे. इथे आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचे सांगितलेले आहे. मग स्क्वेअर रूट फाइंड करण्यासाठी आपल्याला आपल्या बुक मध्ये एक सिंपल मेथड दिलेली आहे. त्या मेथडच्या अकॉर्डिंग आपण फाइंड करणार. ती मेथड काय आहे तर प्राइम फॅक्टरची मेथड आहे. त्याच्या अकॉर्डिंग आपण फाइंड करणार आहे. बघा इथे 625. सर्वात आधी तर आपण याचे फॅक्टर काढणार आहे आणि त्याच्यावरून आपण ठरवणार की स्क्वेअर रूट काय आहे त्याचा. तर इथे आपण असे व्हर्टिकल मेथडने फॅक्टर काढणार आहे. प्राइम फॅक्टर इथे 625 राईट करायचं आहे. आता इथे आपल्याला बघायचं युनिट प्लेस चेक करायची आहे. 625 ची युनिट प्लेस काय आहे 5 आहे. म्हणजे युनिटमध्ये 5 आहे. तर ज्या युनिट प्लेसमध्ये 0 किंवा 5 असतो तर त्याला कशाने डिवाइड होतं 5 ने डिवाइड आपण करू शकतो. म्हणून इथे आपण 5 ने डिवाइड करून घेऊया. 5 ने 625 ला डिवाइड करू. म्हणजे 5 1 जा 5 1 हा 2 घेतला तर 12 होतील. 5 2 जा 10 घेणार. आता इथे 2 येणार आणि हा 5 खाली घेतला तर 25. 5 5 जार 25 0 0 आन्सर म्हणजे 125 इथे येणार आहे. कशाने डिवाइड केला आपण 5 ने डिवाइड केलेला आहे म्हणून इथे 125 आन्सर आलेला आहे. ओके. आता इथे 125 आहे तर 125 च्या युनिट प्लेसला पण 5 आहे म्हणून आपण अगेन इथे 5 ने डिवाइड करू शकतो. 125 ला 5 ने डिवाइड करू. 5 2 जा 10 इथे 2 आला हा 5 खाली घेतला 25. 5 5 जा 25 म्हणून इथे 5 ने डिवाइड केला आपण. 5 इथे लिहायचा आहे आणि आन्सर किती आहे 25 इथे लिहायचा आहे. आता 25 हा 5 च्या टेबलमध्ये येतो म्हणून आपण इथे 5 लिहिणार आणि किती नंबरला येतो 5 नंबरला येतो म्हणून 5. आता 5 हा प्राइम नंबर आहे. 5 हा 5 च्या टेबलमध्ये येणार. 5 1 जा 5. ओके. आता इथे आपले प्राइम फॅक्टर आपण फाइंड करून घेतलेले आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला लिहायचं आहे 625 इज इक्वल टू ह्याचे काय निघालेले आहे प्राइम फॅक्टर हे राईट करून घ्यायचे आहे सर्व. म्हणजे किती टाइम्स 5 आहे 1 2 3 4 टाइम्स 5 आहे ना. मल्टिप्लिकेशनला असं लिहून घ्यायचं आहे. आता इथे याच्यामध्ये आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे 625 चा. तर आपण इथे 2 म्हणजे जे कॉमन आहेत 2 त्यामधून एक आपल्याला घ्यायचं म्हणजे 5 5 यामधून आपण एक कॉमन घेऊ आणि इथे 5 5 एक कॉमन घेऊ. काय आलेला आहे याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे तर 625 चा स्क्वेअर रूट आहे 25. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया 1225. आता इथे पण युनिट प्लेसला काय आहे 5. मग अगेन आपण इथे 5 ने डिवाइड करू शकतो या नंबरला. मग इथे आपण 5 ने डिवाइड करू. 1225 ला 5 ने डिवाइड करू. 5 2 जा 10 2 आणि हा 2 आपण इथे घेऊ. 22 झाला म्हणजे 5 4 जार 20 किती आले 2 आणि हा 5 इथे लिहिला तर 5 होणार आणि 5 5 जार 25. आन्सर आलेला आहे 245. आता जे आन्सर आलेलं आहे ते आपण इथे राईट करत असतो आणि कशाने आपण मग डिवाइड केलेला आहे 5 ने म्हणून इथे 5 राईट करायचा. आता अगेन इथे 245 च्या युनिट प्लेसला 5 आहे. अगेन आपण इथे 5 ने डिवाइड करू. ओके. 5 4 जार 20 2 4 आता 45 आहे तर 5 9 जा म्हणजे हा 49 आन्सर आलेला आहे. 49 इथे लिहायचा आहे आणि इथे 5 राईट करायचा. आता इथे 9 आहे युनिट प्लेसला तर 9 हा 2 च्या टेबलमध्ये पण येणार नाही. 3 ने पण याला डिव्हिजिबल नाही म्हणजे 7 च्या टेबलमध्ये हा 49 येतो म्हणून इथे लिहायचं आहे 7 आणि किती नंबरला येतो 7 च्या टेबलमध्ये 7 नंबरला आणि 7 1 जार 7. ओके. आता इथे आपण जे पण काही प्राइम फॅक्टर आलेले आहेत ते एकदा राईट करून घ्यायचे. बघा या ठिकाणी इथे प्राइम फॅक्टर आलेले आहे 5 5 7 7 हे सर्व प्राइम फॅक्टर आहे म्हणून आपण इथे लिहिणार देअरफॉर 1225 इज इक्वल टू 5 × 5 × 7 × 7. आपण हे प्राइम फॅक्टर लिहिले इथे. आता इथे आपल्याला कॉमनमधून एक एक घ्यायचं आहे. जे पण काही कॉमन इथे आहेत त्यामधून आपल्याला एक एक प्राइम फॅक्टर राईट करायचा. इथे 5 आपण या दोघांमधून एक 5 राईट केला आणि या 7 मधून आपण एक 7 राईट करायचा. आता इथे काय येणार आहे स्क्वेअर रूट
5 7 जार 35. 1225चा स्क्वेअर रूट किती आहे 35. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड 289. आता 289चे आपल्याला प्राइम फॅक्टर काढायचे आहे आणि त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की त्याचा स्क्वेअर रूट काय असणार आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे व्हर्टिकल मेथडने प्राइम फॅक्टर फाइंड करायचा असतो. ओके, आता प्राइम नंबर कोणते कोणते आहेत ते आपण आधी लिहून घेऊ म्हणजे आपल्याला इझी जाणार. बघा 2 3 5 7 नंतर 11 13 17 19. ओके, हे याच्या पुढे पण प्राइम नंबर येणार पण आपण इथपर्यंत लिहून घेतले. आपण इथपर्यंत चेक करायचं आहे की या प्राइम नंबरने हा 289 डिवाइड होतो का. फर्स्ट ऑफ ऑल आपण 2 बघणार आहे. तर आपण बघितलं होतं की 2ने कोणता नंबर डिवाइड होतो ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर युनिट प्लेसला असतील तर तो नंबर 2ने डिवाइड होतो. पण आता या नंबरच्या युनिट प्लेसला ह्या नंबरपैकी कोणतेही नंबर दिसत आहेत का नाही म्हणजे हा 2ने डिवाइड होणार नाही. आता 3ने डिव्हिजिबल आहे का ते चेक करूया. मग 3ने डिव्हिजिबल कसं चेक करायचं बघा. जे पण काही नंबर दिलेला असतो त्या नंबरचे पूर्ण जे काही डिजिट आहे त्या डिजिटची आपल्याला ॲडिशन करायची आहे. आता 2 + 8 + 9 किती होणार 2 + 8 10 10 + 9 19. मग 19 हा 3च्या टेबलमध्ये येतो का हे चेक करायचं. मग 3च्या टेबलमध्ये 19 येतो का तर नाही म्हणजे याला 3ने पण डिवाइड होणार नाही. नेक्स्ट आता इथे आपण बघणार आहे 5ने डिवाइड होतो का. मग 5ने कसा डिवाइड होणार की ज्याच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 हा नंबर असतो तोच नंबर 5ने डिवाइड होतो. आता याच्या युनिट प्लेसला तर 9 आहे. 9 हा 5च्या टेबलमध्ये येणार नाही तो डिव्हिजिबल होणार नाही म्हणून 5ने पण डिवाइड होणार नाही. आता 7ने डिव्हिजिबल आहे का ते चेक करूया. म्हणजे 7ने आपण डायरेक्ट इथे डिवाइड करून बघणार आहे येतं का. ओके, 7 4 जार 28 इथे -0 0 हा 9 येणार आहे. 7 1 जार 7 आणि इथे म्हणून 7 पण हा डिव्हिजिबल नाही या नंबरचा. आता नेक्स्ट आपण चेक करू 11. 11ने हा डिव्हिजिबल आहे का बघा. 11ने आपण डिवाइड करून बघूया. 11 1 जार 11 11 2 जार 22 इथे 6 येणार इथे 9 येणार आणि 11 6 जार 66 आणि मायनस केलं तर 3 उरणार आहे म्हणून हा पण 11ने डिवाइड नाही. आता आपण 13ने डिवाइड करून बघूया की 13ने डिवाइड हा होतो का. बघा 13 + 13 13 2 जार 26 26 28 - 26 2 आणि इथे येणार 29. परत आता 13 + 13 13 2 जार 26 परत आता इथे 3 उरणार आहे म्हणून हा 13ने पण डिव्हिजिबल नाही. आता आपण चेक करायचं आहे 17ने हा डिव्हिजिबल आहे का. 17 1 जार 17 17 1 जार 17च घ्यावं लागेल. आता इथे 28 - 17 केलं तर किती उरणार आहे 11 आणि हा 9 आपण इथे घ्यायचा. आता 17च्या टेबलमध्ये 7 नंबरला 119 हा नंबर येतो म्हणजे हा नंबर आहे 289 हा 17ने पूर्णपणे डिव्हिजिबल होतो म्हणून आपण इथे राईट करणार 299 हा 17ने डिव्हिजिबल होतो. आन्सर किती येणार आहे 17 म्हणून इथे लिहायचं 17 आणि हा 17 1 जार 17 कारण 17 हा प्राइम नंबर आहे तर तो स्वतःच्याच टेबलमध्ये येणार. ओके, मग आता इथे जे फॅक्टर काय मिळालेले आहेत आपल्याला 17 × 17. देअरफॉर 289 इज इक्वल टू 17 × 17. 2 पेअर आहे म्हणजे एक पेअर आपल्याला 70ची मिळालेली आहे म्हणजे ह्याचा स्क्वेअर रूट काय आहे 17 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4096. आता याचे पण आपल्याला प्राइम फॅक्टर फाइंड करायचे आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आपण व्हर्टिकल मेथडनेच फाइंड करणार आहे 4096. बघा आता युनिट प्लेसला इथे 6 आहे म्हणून हा 2ने डिव्हिजिबल आहे म्हणून आपण याला 2ने डिवाइड करून बघू किती आन्सर येते. 2 2 जार 4 -0 येईल. हा 0 आपण इथे घेतला तर 0चंच आपल्याला इथे 0 द्यावं लागेल म्हणजे 0 - 0 0. आता हा 9 खाली घ्यायचा आहे. आता 2च्या टेबलमध्ये 9 येणार नाही तर आपण 8 घेणार आहे. 2 4 जार 8 -1 हा 6 आपण इथे घेणार आहे 16 म्हणजे 2च्या टेबलमध्ये 16 8 नंबरला येतो म्हणून इथे 8 घ्यायचा. 16 मायनस येणार 0 0. आता इथे किती आन्सर आलेला आहे 2000
48 कशाने डिवाइड केलं आपण 2 ने डिवाइड केलं म्हणून आपण इथे 2 इथे राईट करायचं आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला इथे बघायचं आहे 2048 हा पण 8 युनिट प्लेसला आहे ना म्हणून हा पण 2 ने डिवाइड होणार म्हणून याला पण आपण 2 ने डिवाइड करणार आहे. ओके, मग याला पण 2 ने डिवाइड करायचं आहे. 2048 डिवाइडेड बाय 2 2 1 जार 2 नंतर इथे पण 0 आहे 0चा आपण 0 लिहिणार आहे आणि इथे हा 4 घेतला तर 2 2 जार 4 4 मायनस 4 0 हा 8 घ्यायचा आहे. 2च्या टेबलमध्ये 8 हा 4 नंबरला येतो म्हणून 8 मायनस 8 0 काय आन्सर आलेला आहे 1024 आणि कशाने डिवाइड केला आपण 2 ने डिवाइड केला म्हणून आपण इथे 2 राईट करणार आहे. ओके, आता इथे आपण चेक केलं 1024 तर 24च्या युनिट प्लेसला 4 हा आहे म्हणून हा 4 2 ने डिवाइड होतो म्हणून आपण परत या नंबरला आपण 2 नेच डिवाइड करणार आहे. मग 2च्या टेबलमध्ये 10 हा 5 नंबरला येतो इथे घ्यायचं 5 ते 10 0 0. आता आपल्याला हा 2 इथे राईट करायचा आहे. आता 2च्या टेबलमध्ये 2 1 नंबरला येतो म्हणून इथे 1 राईट केला आणि इथे 2 2 मायनस 2 0. आता हा 4 घेतला तर 2च्या टेबलमध्ये 4 हा 2 नंबरला येतो 4 मायनस 4 0 काय आन्सर आलेला आहे 512 आपण 2 ने डिवाइड केलं म्हणून आलं म्हणून इथे आपण 2 राईट करणार. आता याच्या युनिट प्लेसला पण 2 आहे म्हणून 512ला पण आपण 2 ने डिवाइड करू शकतो ना. ओके, म्हणून याला आपण 2 ने डिवाइड करायचं आहे. 2 2 जा 4 5 मायनस 4 1. आता आपल्याला हा 1 घ्यायचा आहे इथे 11 झालेत. 2च्या टेबलमध्ये 10 येतात किती नंबरला 5 म्हणून इथे आपण 10 घेणार मायनस केल्यानंतर 1 हा 2 घ्यायचा म्हणजे 12 होणार. 2च्या टेबलमध्ये 12 6 नंबरला येतात म्हणून इथे 12. ओके, काय आन्सर आहे 256 कशाने डिवाइड केलं 2 ने म्हणून आपण इथे 2 राईट करायचा. आता 256च्या युनिट प्लेसला पण 6 आहे म्हणून हा नंबर पण 2 ने डिवाइड होतो. 2 1 जार 2 0 इथे घेतला आपण 5. आता 2च्या टेबलमध्ये 5 नाही म्हणून आपण 2 2 जा 4 घेणार 5 मायनस 4 1 हा 6 घेतला इथे तर 16 होतील. मग 2च्या टेबलमध्ये 16 हा 8 नंबरला येतो. ओके, आन्सर 0 0 येणार. आता काय आलं इथे 128 कशाने डिवाइड केला आपण 2 ने डिवाइड केलं म्हणून आला. आता 128 हा पण नंबर 2 ने डिवाइड होतो म्हणून परत आपण याला 2 ने डिवाइड करायचं. 2च्या टेबलमध्ये 12 6 नंबरला आहे 2 6 जार 12. आता 8 घेतला खाली तर किती 2च्या टेबलमध्ये 4 नंबरला 8 येतो 4 नंबरला म्हणून आपण इथे काय करणार 64 आन्सर लिहिणार. ओके, आता इथे 64 बघितलं. आता इथे आपण 2 ने डिवाइड केलं ना म्हणून इथे 2 लिहायचा. आता 64च्या युनिट प्लेसला पण काय आहे 4 आहे म्हणून हा पण 2 ने डिवाइड होतो. आता हे आपल्याला इझिली समजून जाणार की 2च्या टेबलमध्ये 6 3 नंबरला येतो तर इथे 0 आणि हा 4 खाली घेतला तर 2च्या टेबलमध्ये 4 हा 2 नंबरला येतो म्हणजे आन्सर येणार आहे 32 कशाने डिवाइड केला आपण 2 ने डिवाइड केलं म्हणून आन्सर आला 32. आता इथे बघितलं आपण 32 पण 2 ने डिवाइड होतो कारण युनिट प्लेसला काय आहे 2. मग इथे आपण डिवाइड करून बघितलं तर किती येणार 2 1 जार 2 1 उरणार मायनस 3 मायनस 2 1 आणि हा 2 खाली घेतला तर 12. आता 2च्या टेबलमध्ये 12 6 नंबरला येतो. ओके, म्हणून इथे मायनस मायनस 0 येणार आहे आणि इथे 16 आन्सर येणार आहे. कशाने डिवाइड केलं 2 ने म्हणून इथे 2 लिहायचा. आन्सर किती येणार आहे 16 म्हणून इथे 16 लिहायचा. आता इथे हा 16 परत 2च्या टेबलमध्ये येतो 2 8 जा 16 8 परत 2च्या टेबलमध्ये येतो 2 4 जार 8. आता 4 परत 2च्या टेबलमध्ये येतो 2 2 जार 4 आणि इथे 2 1 जा 2. ओके, म्हणजे हे सर्व जे फॅक्टर आपल्याला मिळालेले आहे हे 4096चे फॅक्टर इथे आहे. आता आपल्याला राईट करायचे आहे सर्व फॅक्टर्स. देअरफॉर आपण असं लिहायचं आहे 4096 इज इक्वल टू इथे आपण पेअर फाइंड करून घेऊया. बघा इथे 1 पेअर ही 2 पेअर 3 4 5 आणि 6 म्हणजे किती पेअर फाइंड झाले 6 पेअर. मग तसंच आपण इथे राईट करून घेऊया. बघा 2 1 जा 2 1 पेअर 2 1 जा 2 2 पेअर ही 1 पेअर ही 2 पेअर ही 3 पेअर 4 पेअर 5 पेअर
आणि 6 पेअर. ओके, 6 पेअर आपण फाईंड करून घेतल्या होत्या, तशा आपण इकडे 6 पेअर राईट करून घेतल्या. आता इथे आपल्याला प्रत्येक पेअरमधून 1 नंबर इथे घ्यायचा आहे. म्हणजे ही जी एक पेअर आहे या पेअरमधून 1, या पेअरमधून 1, या पेअरमधून 1 नंबर घेणार. प्रत्येक पेअरमधून आपण 1 नंबर घेणार आहे. बघा 1 2 3 4 5 6 पेअर आहे, तर 6 पेअरमधून आपण 1 नंबर राईट केला म्हणजे 1 2 3 4 5 6 नंबर येतील. आता इथे आपल्याला यांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर इथे पण आपण ह्या पेअरमधून काय करणार, इथे मल्टिप्लिकेशन करून घेणार. बघा 2 2 4, परत इथे 2 2 4, परत इथे 2 2 4. ओके, आणि इथे आपल्याला लिहायचं आहे √4096 आणि इथे √4096. आता इथे आपण परत यांची मल्टिप्लिकेशन करून घेणार. म्हणजे 4096 इज इक्वल टू 4 4 16 इंटू हा 4 इज इक्वल टू √4096 किती येणार आहे बघा, 16 4 64. म्हणजे हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ह्याचा स्क्वेअर रूट किती आहे, 64. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1089. याचा पण आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे. स्क्वेअर रूट आपण कसं फाइंड करायचा, व्हर्टिकल मेथडनेच फाइंड करायचा आहे. ओके, मग इथे 1089 राईट करून घ्यायचा. आता इथे युनिट प्लेसला आपण चेक केलं तर किती आहे, 9. आपल्याला 2 ने डिवाइड करायचं असतं तर आपल्याला 2 0 2 4 6 8 हे नंबर पाहिजे होते, तेव्हाच ते 2 ने डिवाइड होतो तो नंबर. पण इथे 9 आहे तर हा 2 ने डिवाइड होणार नाही. मग आता आपण बघणार 3 ने डिवाइड होतो का, कारण 3 पण हा प्राईम नंबर आहे. आपल्याला प्राईम नंबरनेच चेक करायचं आहे की डिवाइड होतो का. मग 3 हा प्राईम नंबर आहे, 3 ने आपण डिवाइड करू. मग डिवाइड होणार का 3 ने, कसं चेक करणार आपण, तर हे जे पूर्ण आपल्याला नंबर दिलेले आहे ह्या नंबरची ॲडिशन करायची आहे. 1 + 0 1, 1 + 8 9, 9 + 9 18. मग 18 हा 3 ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे 3चा मल्टिपल आहे, म्हणजे 3च्या टेबलमध्ये येतो 18, म्हणून हा 3 ने डिवाइड होईल पूर्ण नंबर. ओके, मग हा नंबर आपण 3 ने डिवाइड करून बघू काय आन्सर येते. 3 3 9, 10 - 9 1, हा 8 घेतला आपण, इथे 18 झाले. 3 6 18, 18 - 18 0, हा 9 घेतला आपण, इथे 9च्या टेबलमध्ये 3च्या टेबलमध्ये 9 हा 3 नंबरला येतो. 3 3 9 0, मायनस किती आली, 0. म्हणजे आन्सर किती आलेला आहे इथं, 363. कशाने डिवाइड केला आपण, 3 ने डिवाइड केला, म्हणून आपण इथे 3 लिहिलेला आहे. आता परत आपल्याला बघायचं की हा नंबर 3 ने डिवाइड होतो का, 3 ने किंवा 2 ने कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड होणार हा नंबर ते आपण चेक करूया. आता इथे बघायचं आहे आपल्याला हे तिन्ही नंबरची जे तिन्ही हे डिजिटची ॲडिशन करून बघायची आहे. 3 + 6 9, 9 + 3 12. मग 12 नंबर आला, हा 3 ने मल्टिपल आहे, म्हणजे 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून हा पूर्ण नंबर 3 ने डिवाइड होणार. मग याला आपण 3 ने डिवाइड करून बघू. 363 डिवायडेड बाय 3, म्हणजे 3 1 3, हा 6 घेतला तर 3 2 6, आणि इथे हा 3 घेतला, 3 1 3. ओके, म्हणजे इथे 3 ने आपण डिवाइड केला, म्हणून आपण इथे 3 राईट केला. किती आन्सर आलेला आहे, 121. आता 121 हा नंबर कशाने डिवाइड होतो बघा. 2 ने तर होणार नाही, कारण युनिट प्लेसला 1 आहे. 3 ने होतो का बघायचं आहे. 1 + 2 3, 3 + 1 4. मग 4 हा नंबर 3चा मल्टिपल आहे का, कारण तो 3च्या टेबलमध्ये येतच नाही ना, म्हणून तो 3चा मल्टिपल नाही. मग इथे आपण प्राईम नंबर 3च्या पुढचा कोण आहे, 5 आहे. मग 5 ने डिवाइड होणार का, नाही, कारण की 5 ने डिवाइड व्हायला युनिट प्लेसला 0 आणि 5 पाहिजेत. पण याच्या युनिट प्लेसला तर 1 आहे, म्हणजे 5 ने पण डिवाइड होणार नाही. 5च्या नंतरचा प्राईम नंबर काय आहे, 7. मग याला 7 ने डिवाइड होणार का, आपण चेक करूया. 7 1 7, इथे 5, इथे 1, 7 7 49. आता इथे रिमाइंडर किती उरला, 2 उरलेला आहे, म्हणून हा 7 ने डिव्हिजिबल नाही. आता 7च्या पुढे जो काही प्राईम नंबर आहे तो 11 आहे, म्हणून परत आपण इथे 11 ने डिव्हाइड करून बघणार आहे. बघा 11 1 11, मायनस केले, 12 - 11 1, आणि हा 1 इथे घ्यायचा. 11 1 11. ओके, म्हणजे हा 11 ने डिवाइड होतो, म्हणून 11 ने डिवाइड केला, म्हणून इथे लिहायचं 11, आणि आन्सर किती आला, 11च आला, म्हणून इथे आन्सर 11. आता हा 11 प्राईम नंबर आहे, कोणत्याही टेबलमध्ये येणार नाही, स्वतःच्याच टेबलमध्ये येणार, म्हणून 11 1 11. ओके, आता इथे आपल्याला जे पण काही
फॅक्टर दिलेले आहे ते राईट करून घ्यायचे आहे. देअरफॉर √1089 इज इक्वल टू, बघा इथे 3 × 3 × 11 × 11 हे फॅक्टर. आता याचे आपण सेम फॅक्टरच्या पेअर करणार आहे. मग इथे 3 मधून आपण एक पेअरमधून एक 3 घ्यायचा, 11च्या एका पेअरमधून आपण एक 11 घ्यायचा. मग काय येणार आहे √1089 इज इक्वल टू 11 3 33. ओके, हे 1089चे स्क्वेअर रूट आहे 33. ओके, आता या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 30 कंप्लीट होतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल, तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.